ठाणे सध्या तापत आहे। तापमान 42 डिग्री सेल्सिअसच्या वर गेल्याने नागरिक घराबाहेर पडत नाही। मात्र आज चंद्रपूर नागपूर मार्गावरील संजय गांधी मार्केटच्या मागील भागात असलेल्या भंगार दुकानातील काही साहित्य जळाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले। या आगीचा विळखा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतीजवळ पोहोचल्याने स्थानिक नागरिकांनी एका घराचे कुलूप तोडत सिलेंडर बाहेर काढले। नागरिकांनी याबाबत अग्निशमन विभागाला सूचित केले। यानंतर अग्निशमन विभागाने तत्काळ आगीवर नियंत्रण आणले। स्थानिक नागरिकांनी याबाबत माहिती दिली की जवळच असलेल्या भंगार दुकानात अनेक दिवसापासून वेस्ट मटेरियल पडले होते। बहुतेक त्यांनी ते मटेरियल जाळले, मात्र त्यामुळे आगीने भीषण रूप धारण करीत आमच्या वसाहतीजवळ पोहोचली। भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी असे सांगितले। करून राहिली आहे, तिला दुसऱ्या कॉन्व्हेंट मध्ये टाकण्यासाठी एंट्रन्स एक्झामचे सॉल्युशन देणं चालू आहे। तिचा अभ्यास घेणं चालू होता। तर बाहेरून खूप जोरजोराने आवाज यायला लागला, म्हणून मी दरवाजा खोलून बाहेर निघालो तर बघतो तर आग लागली होती आणि आगीने रौद्र रूप धारण केलं होतं। ते बहुतेक इथं बाजूला राहणारे भंगारवाल्यांनी कचरा जाळलेला असेल आणि ते उन्हाळ्याचा तडाखा असल्यामुळे कचरा पूर्ण झाडाचे पालापाचोळा वगैरे वाढून होता आणि ते टायर ट्यूब पडून असल्यामुळे त्यांनी रौद्र रूप धारण केलं। असं पाहता पाहता आमच्या घराच्या क्वार्टरवरती आग पोहोचून गेली। शेजारी जे आमचे अविनाश चव्हाण ते बाहेरगावी गेले आहे कालच, त्यांच्या घराचा ताला तोडून ते त्याचं सिलेंडर वगैरे आम्ही बाहेर काढले आणि ते फायर ब्रिगेडला फोन करून आग आटोक्यात आणली त्यांनी।